हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजेला आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. या दिवशी उपास करून तो रात्री सोडला जातो. असं व्रत करणारे अनेक भाविक असतात. या दिवशी गणपतीची विशेष पूजा करतात. गणपतीचं दुसरं नाव विघ्नहर्ता आहे. आपल्या सर्व दुःखांना दूर करण्यासाठी गणपतीची पूजा करतात. विनायक चतुर्थी व्रत कथा. विनायक चतुर्थीशी संबंधित असलेल्या एका आख्यायिकेनुसार नर्मदा नदीच्या काठावर बसलेल्या भगवान शिव आणि पार्वती यांनी चौसार खेळण्याचा निर्णय घेतला. तथापि, खेळाचे निरीक्षण करण्यासाठी कोणीही नसल्याने भगवान शिवाने आपल्या शक्तीने एका लहान मुलाला तयार केले आणि त्याला पंच म्हणून उभे करण्यास सांगितले. मुलाने होकार दिला आणि दैवी जोडपे खेळ खेळू लागले. देवी पार्वतीने सलग 3 वेळा खेळ जिंकला, परंतु मुलगा भगवान शिवला विजेता घोषित करत राहिला. मुलाच्या भेदभावाच्या कृत्यामुळे संतप्त होऊन माता पार्वतीने त्याला शाप दिला की तो दलदलीत राहणार आहे. मुलाने तिच्याकडे दयेची याचना केली आणि नकळत हे केले असे सांगून तिची माफी मागितली. त्यानंतर मुलाचे प्रामाणिक आवाहन ऐकून माता पार्वतीने लहान मुलाला नागकन्येच्या आगमनाची प्रतीक्षा करण्यास आणि गणेश चतुर्थी व्रताबद्दल जाणून घेण्यास सांगितले. तिने त्याला शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी 21 दिवस व्रत पाळण्यास सांगितले. माता पार्वतीने सांगितल्याप्रमाणे लहान मुलाने व्रत पाळले आणि श्रीगणेशाला प्रसन्न करण्यात यश मिळवले.